नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्झिशन एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनबद्दल चर्चा केली होती. आपण फर्स्ट सिरीज, सेकंड सिरीज आणि थर्ड सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं होतं. आज आपण बघणार आहोत ट्रान्झिशन एलिमेंट्सच्या काही प्रॉपर्टीज. त्यात सुरुवातीची जी प्रॉपर्टी आपण बघतो आहे ती मेटालिक प्रॉपर्टी. म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट मेटल्स का आहे किंवा ते मेटालिक प्रॉपर्टी का दाखवतात. बरं, सुरुवातीला मला सांगा मेटल्स म्हणजे काय. मेटल्सचं प्रमुख डेफिनेशन काय सांगता येईल? विच डोनेट्स इलेक्ट्रॉन ऑर विच कंटेन्स फ्री इलेक्ट्रॉन्स. ओके, बघा मेटल म्हणजे काय म्हटलं आपण. मेटल इज ए सबस्टन्स विच कंटेन्स फ्री इलेक्ट्रॉन्स अँड विच कॅन डोनेट दीज फ्री इलेक्ट्रॉन टू अदर सबस्टन्स. त्याला आपण काय म्हणणार आहोत? मेटल्स म्हणणार आहोत. मग हे जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत मित्रांनो, ते मेटल्स का आहेत त्याचं पहिले आपण कारण शोधूया. मित्रांनो, हे जे डी ब्लॉक एलिमेंट किंवा ट्रान्झिशन एलिमेंट आहे त्याच्यात शेवटचे इलेक्ट्रॉन्स कोणत्या ऑर्बिटलमध्ये जात असतात? डी ऑर्बिटलमध्ये जात असतात. ठीक आहे, आपण मागेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं आहे. बघा, आपण आता त्याचं इलॅबोरेशन करूयात. मित्रांनो, हे काही फर्स्ट सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंटचे एलिमेंट आहे. स्कॅन्डियम, ॲटॉमिक नंबर काय आहे? 21. कॉन्फिगरेशन काय? एर्गॉन 3d1 4s2. दुसरा एलिमेंट आहे टिटॅनियम, ॲटॉमिक नंबर आहे 22. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डी ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 4s ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. हे सांगण्यामागचा उद्देश असा की जे जे डी ब्लॉक एलिमेंट आहे किंवा ट्रान्झिशन एलिमेंट आहेत, बघा ट्रान्झिशन एलिमेंट मेटॅलिक प्रॉपर्टी का दाखवतात त्याचं पहिलं कारण काय? ट्रान्झिशन किंवा डी ब्लॉक एलिमेंट कंटेन्स व्हेरी लेस नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट शेल. म्हणजे डी ऑर्बिटलमध्ये किंवा व्हॅलन्स शेलमध्ये ट्रान्झिशन एलिमेंटकडे खूप कमी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो, हे जे डी ऑर्बिटल आहे त्याचं न्यूक्लियसपासूनचं अंतर कसं आहे? खूप जास्त आहे. त्यामुळे न्यूक्लियसचा शेवटचा इलेक्ट्रॉनवरचा जो प्रभाव आहे मित्रांनो तो खूप कमी होतो. त्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स हे इझिली बाहेर पडू शकतात, इझिली डोनेट करता येऊ शकतात. म्हणून हे जे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत मित्रांनो ते काय दाखवतात? कोणत्या प्रॉपर्टी दाखवतात? तर मेटालिक प्रॉपर्टी दाखवतात. बघूयात आता. आपल्या सगळ्यात ओळखीचा जर मेटल कुठला असेल तर लोखंड. लोखंड म्हणजे आयर्न. आयर्नचा सिम्बॉल आहे Fe. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 26. मित्रांनो, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय ते बघूया. बघा, आयर्नचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे एर्गॉन 3d6 4s2. आता याच्या डी ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स बघूया. बघा मित्रांनो, आयर्न ॲटॉमिक नंबर 26, त्याच्या डी ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत? 6. बघा, 2 3 4 5 आणि 6. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे सुटे इलेक्ट्रॉन्स किती दिसत आहेत? 4. ठीक आहे, मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या कशी? 5पेक्षा कमी आहे. 4 किंवा जास्तीत जास्त किती आहेत? 5 आणि कमीत कमी किती आहेत? 1. म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये कसे दिसतात? तर जास्त आहेत. ठीक आहे, हे पहिलं कारण सांगितलं. आता आपण डी ऑर्बिटलचं आणि न्यूक्लियसपासूनचं अंतर बघूया. बघा, आयर्नचं उदाहरण घेऊ. हा आयर्नचा न्यूक्लियस, त्याचं कॉन्फिगरेशन बघूयात आता. हा आयर्नचा न्यूक्लियस, हा पहिला ऑर्बिटल, त्याचं नाव आहे 1s. दुसऱ्याचं 2s 2p 3s 3p 4s आणि 3d. हा न्यूक्लियसपासूनचा 3d ऑर्बिटलचा डिस्टन्स कसं आहे? खूप जास्त आहे. इथे न्यूक्लियस आणि हा शेवटचा ऑर्बिटल आहे. त्यामुळे न्यूक्लियसचा या शेवटचा ऑर्बिटलवर प्रभाव बऱ्यापैकी कमी असतो. त्यामुळे इथे जे अनपेअर्ड 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते आपण इझिली डोनेट करू शकतो मित्रांनो. म्हणून या 2 कारणांमुळे ट्रान्झिशन एलिमेंट कोणत्या प्रॉपर्टी दाखवत आहेत? तर मेटालिक प्रॉपर्टी दाखवत आहेत. मग मेटालिक प्रॉपर्टी कोणत्या स्वरूपाच्या दाखवत आहेत ते आता आपण बघूया. मग मेटल्स म्हटलं म्हणजे काय? विच कंटेन्स फ्री इलेक्ट्रॉन ऑर विच कॅन डोनेट इलेक्ट्रॉन. बरं मित्रांनो, समजा लोखंड आहे. लोखंडाचा एक आपण आयर्न बार घेतला आहे. हा लोखंडाचा आयर्न बार आहे मित्रांनो. याला आपण इथं हीट करायला सुरुवात केलं. मग लोखंड फक्त इथंच गरम होणार का? पूर्ण लोखंडाची सळी गरम होणार आहे? संपूर्ण लोखंडाची जी का सळी आहे ती पूर्ण काऊन जाणार आहे? हॉट होणार आहे. आपण फक्त त्याला इथंच हीट करतोय, बरोबर. पण या
आयर्नमध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहे ते हीट स्वतःसोबत पूर्ण त्या आयर्न्सच्या बारवर फॉरवर्ड करताय किंवा ट्रान्सपोर्ट करताय. म्हणून मेटल्स काय आहे, दे आर, पहिली प्रॉपर्टी काय मग मेटल्सची, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीटचं एक्झाम्पल आपण बघितलं. मित्रांनो, आपल्या घरामध्ये जे काय इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स चालते आहेत त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पोहोचवणाऱ्या ज्या वायर्स आहेत मित्रांनो, त्या वायर्समध्ये कोणता मेटल आहे, कॉपर. या कॉपरच्या वायर्सच त्या इलेक्ट्रिसिटी ट्रान्सपोर्ट करत आहेत. म्हणून दे ट्रान्झिशन एलिमेंट्स आर मेटॅलिक अँड ॲज दे आर मेटॅलिक दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ही पहिली प्रॉपर्टीज आहे. बरं मित्रांनो, आता हे जे मेटल्स आहेत या मेटल्सला आपण ठोकून ठोकून त्याचे पत्र तयार करू शकतो किंवा त्याचे वायर्स पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल कॉपरच्या वायर आपण बघतो, त्या कॉपरच्या वायर थ्रू काय होते, इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होऊ शकते. त्याचप्रमाणे त्या कॉपरला आपण ठोकून त्याचा पत्रा सुद्धा तयार करू शकतो. ज्यावेळेस आपण हिटिंग ऑन अ कॉपर गॉस टेस्ट करत असतो, ती कॉपरची साधी पट्टी वापरत असतो आपण. म्हणजे हे जे मेटल्स आहेत दे आर मॅलेबल अँड डक्टाईल. म्हणजे त्याचा आपण तन्यता आणि वर्धनीयता हा सुद्धा गुणधर्म त्यांच्यामध्ये आहे. त्यांचं आपण ठोकून पत्रामध्ये रूपांतर करू शकतो किंवा त्यांच्यामधून आपण वायरसुद्धा काढू शकतो. मग सेकंड क्वालिटी काय, मॅलेबल अँड डक्टाईल. त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी काय मित्रांनो, हे जे मेटल्स आहेत यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग पण आहे, त्याच्यासोबत त्यांच्यामध्ये मेटॅलिक बॉन्डिंग पण आहे. ओके, सो दे कंटेन्स बोथ कोव्हॅलंट ॲज वेल एज मेटॅलिक बॉन्डिंग. बरोबर. त्यानंतर पुढचं मित्रांनो, हे जे मेटल्स आहेत किंवा हे जे मेटॅलिक एलिमेंट्स आहेत ते विविध प्रकारचे संयुग तयार करू शकतात. दे फॉर्म अलॉइड्स. ओके, दे कॅन फॉर्म अलॉइड्स. बघा आपण म्हटलं ते काय तयार करू शकतात, विविध मेटल्ससोबत अलॉय फॉर्म करू शकतात. पुढची प्रॉपर्टी काय मित्रांनो, दे आर हार्ड अँड ब्रिटल. ते अतिशय टणक आहेत. बरोबर. पुढचं आहे दे फॉर्म कलर्ड अँड पॅरामॅग्नेटिक कंपाऊंड. हे जे मेटॅलिक एलिमेंट्स आहेत किंवा हे जे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत ते कसे आहेत, ते काय तयार करतात, कलर्ड विविध रंगाचे आणि पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्सेस किंवा कंपाऊंड तयार करू शकतो. पुढची मेटल प्रॉपर्टी दे हॅव व्हेरी हाय डेन्सिटी अँड लो ॲटॉमिक व्हॉल्यूम. या सगळ्या मेटॅलिक प्रॉपर्टी आहेत कोणाच्या, ट्रान्झिशन एलिमेंट्स. सो फ्रेंड्स, डी ब्लॉक एलिमेंट or transition elements are metallic in nature because they have very less number of unpaired electron in valence orbital and the distance of d orbital from the nucleus is very high. So the hold of nucleus over the last d orbital is very less. So these electrons can be very easily donated or very easily lost. As they are losing the electron, they are metallic in nature. And they show these metallic properties. The properties that they are good conductors of heat and electricity. They show malleability, ductility. They contains both type of bonding, metallic as well as covalent bonding. After that, they form alloys with various other metals. They are hard and brittle. They form colored and paramagnetic compounds. They have very high density and low atomic volume. These are the metallic properties of transition element. Okay. Now we are going to see the another properties. मित्रांनो, पुढची प्रॉपर्टी आपण आता बघतोय मोलर व्हॉल्यूम आणि डेन्सिटी. या दोन वेगळ्या प्रॉपर्टी आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा करतो. मित्रांनो, मोलर व्हॉल्यूम आपण कोणाचं बघणार आहोत, डी ब्लॉक एलिमेंट. एक स्टेटमेंट मी लिहितो. बघा मित्रांनो, काय स्टेटमेंट लिहिले आपण, मोलर व्हॉल्यूम ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स आर मच लोअर दॅन दोज ऑफ एस अँड पी ब्लॉक एलिमेंट. म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट किंवा ट्रान्झिशन एलिमेंटची जी साईज आहे ती साईज एस आणि पी या दोघांपेक्षा कशी आहे, लोअर आहे किंवा कशी आहे, कमी आहे. ती का कमी आहे ते बघू. ओके, स्टेटमेंट काय, मोलर व्हॉल्यूम ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स आर मच लोअर दॅन दोज ऑफ एस अँड पी ब्लॉक एलिमेंट. वाय मोलर व्हॉल्यूम इज लेस, लेट अस सी नाउ. बघा मित्रांनो, मोलर व्हॉल्यूम समजून घेण्यासाठी आपण पहिली जी ट्रान्झिशन सिरीज आहे त्या ट्रान्झिशन सिरीजचे एलिमेंट्स लिहूया. बघा मित्रांनो, फर्स्ट सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट सुरू झाला आहे स्कॅन्डियम पासून आणि संपतो आहे झिंक पर्यंत. स्कॅन्डियमकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 21 इलेक्ट्रॉन्स आहेत. टिटॅनियमकडे किती आहे, 22. जर आपण बघत गेलो तर फ्रॉम लेफ्ट टू राईट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होत आहे, एक एकने वाढत जात आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील तेवढेच काय असतील, प्रोटॉन्स असतील. बघा आता स्कॅन्डियमकडे इलेक्ट्रॉन किती, 21.
प्रोटॉन किती असणार आहे? ऑब्व्हियसली 21च असणार आहे. त्याचप्रमाणे टिटॅनियमकडे पण इलेक्ट्रॉन्स किती असतील? 22 आणि प्रोटॉन किती असतील? 22. जेवढे इलेक्ट्रॉन्स आहे मित्रांनो तेवढेच काय होणार आहेत? प्रोटॉन्स. मग जसं जसं आपण लेफ्टकडून राईटकडे जात जाऊ तसं इलेक्ट्रॉनची संख्या पण वाढते आणि काय वाढते? प्रोटॉनची संख्या पण वाढते. फॉर एक्झाम्पल आपण आता कॉपरकडे जाऊया. कॉपरकडे इलेक्ट्रॉन्स किती असणार आहे? 29 आणि प्रोटॉन्स पण किती असणार आहे? 29. मित्रांनो जेवढं न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्सची संख्या वाढत जाणार आहे तेवढा तो न्यूक्लियस कसा होत जाणार आहे? पॉवरफुल होत जाणार आहे. जेवढा न्यूक्लियस पॉवरफुल होईल मित्रांनो तेवढा तो बाहेरचे इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे जास्तीत जास्त खेचून घेणार. त्यामुळे आपण लेफ्टपासून राईटकडे जसं जसं जातो तशी तशी ॲटॉमिक साईज कशी होत जाणार आहे? कमी होत जाणार. परत बघूया आपण आता. मित्रांनो हे मी स्कँडियमचं ॲटॉमिकचं न्यूक्लियस काढायचा प्रयत्न केला आहे. स्कँडियमकडे इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 21. प्रोटॉन्स पण किती असतील? 21. ठीक आहे. मग आता प्रोटॉन 21 असल्यामुळे प्रोटॉन न्यूक्लियसचा जो काय पॉवर आहे ती पण इलेक्ट्रॉनपेक्षा थोडी कशी असणार आहे? जास्त असणार आहे. त्यामुळे हा जो स्कँडियम आहे हे जे बाहेरचे इलेक्ट्रॉन्स आहे इलेक्ट्रॉन्सवर कोणता चार्ज असतो मित्रांनो? निगेटिव्ह चार्ज. आणि प्रोटॉनवर किंवा न्यूक्लियसवर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज. मग हे जे बाहेरचे इलेक्ट्रॉन्स आहे हे बाहेरचे इलेक्ट्रॉन कोण स्वतःकडे खेचून घेणार आहे? न्यूक्लियस स्वतःकडे खेचून घेणार आहे. ठीक आहे. त्यामुळे हे जे बाहेरचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते आतमध्ये यायला प्रवृत्त होतील. कोणामुळे? या न्यूक्लिअर चार्ज. आता मित्रांनो जसं जसं आपण पुढे सरकत जातो तसं तसं त्या ठिकाणी प्रोटॉन्सची संख्या काय होत जाते? वाढत जाते. फॉर एक्झाम्पल आपण आता घेऊयात कॉपर. कॉपरकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 29 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे प्रोटॉन्स पण किती असणार आहे? 29 प्रोटॉन्स असणार आहे. मग जो कॉपरचा जो न्यूक्लिअर चार्ज आहे तो कसा असणार आहे? खूप जास्त असणार आहे. त्यामुळे हे जे बाहेरचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते जास्तीत जास्त कुठे खेचले जाणार आहे? आतमध्ये खेचले जाणार आहे. म्हणून जसं जसं आपण लेफ्टपासून म्हणजे स्कँडियमपासून आपण कुठपर्यंत जाणार आहे? कॉपरपर्यंत जसं जसं जाऊ तसं तसं ॲटॉमिक साईज कशी होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. का कमी होते आहे? कारण की न्यूक्लिअरवरचा चार्ज वाढत जातो. न्यूक्लिअरवरचा चार्ज वाढत गेल्यामुळे बाहेरचे इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे खेचून घेण्याची टेंडन्सी ही कशी होत जाते? वाढत जाते. सो हा आपला आहे स्कँडियम आणि हा असणार आहे आपला कॉपर आहे आणि बाकीचे मध्ये एलिमेंट्स असतील. सो ॲज वी मूव अक्रॉस द पिरियड each element has an increase in one electron, but at the same time one proton is added into the nucleus. So as the nuclear charge increases, the inward pull of outer electron also increases, due to which the atomic size decreases. So left to right आपण जसं जाणार आहोत तसं तसं ॲटॉमिक साईज कशी होत जाणार? कमी होत जाणार. मित्रांनो आता ॲटॉमिक साईज जेवढी कमी होईल, आता आपण काय म्हटलं की कॉपरकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 29 इलेक्ट्रॉन आणि साईज कशी आहे? तर खूप कमी जागेत खूप जास्त इलेक्ट्रॉन. आता इथं स्कँडियम किती आहे? 21 इलेक्ट्रॉन. साईज मोठी, इलेक्ट्रॉनची संख्या कमी. त्यामुळे इथं जी घनता आहे, डेन्सिटी म्हणजे काय मित्रांनो? घनता. याची घनता कशी असणार आहे? कमी, कारण की कमी इलेक्ट्रॉन्स आणि जागा भरपूर. पण कॉपरकडे जास्त इलेक्ट्रॉन आणि जागा ॲटॉमिक साईज कशी? कमी. त्यामुळे याची डेन्सिटी कशी असणार आहे? लो आणि याची डेन्सिटी कशी असणार आहे? हाय. म्हणजे आपण लेफ्ट करून राईटकडे जसं जसं शिफ्ट होत जाऊ तशी तशी डेन्सिटी काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. म्हणून प्रॉपर्टी काय बघितली आपण? मोलर व्हॉल्यूम आणि डेन्सिटी. ठीक आहे. सो ॲज मग मोलर व्हॉल्यूमबद्दल काय सांगता येईल? डावीकडून उजवीकडे, लेफ्टकडून राईटकडे आपण जसं जसं आपण मूव्ह होत जाऊ तसं तसं मोलर व्हॉल्यूम हा काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. डी ब्लॉक एलिमेंटचा मोलर व्हॉल्यूम हा एस आणि पी ब्लॉकपेक्षा कमी आहे. त्याचप्रमाणे डेन्सिटी पण काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट मोलर व्हॉल्यूम अँड डेन्सिटी. आता मित्रांनो आपल्याला पुढची प्रॉपर्टी बघायची आहे. त्या प्रॉपर्टीचं नाव आहे ॲटॉमिक रेडियाय. मित्रांनो पिरियडिक टेबलमध्ये ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो? ग्रुप्स म्हणत असतो. आणि ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो? पिरियड्स म्हणत असतो. आपल्याला आता जे डी ब्लॉक एलिमेंट आहे
त्यांच्या ॲटॉमिक रेडियाबद्दल चर्चा करायची आहे. ठीक आहे, आपण त्या डी ब्लॉक एलिमेंट्स जे 3 सिरीज आहेत त्या घेऊन घेऊ पहिले आपण. मित्रांनो आपण बघतो ॲटॉमिक रेडिया आहे कोणाची, तर ट्रान्झिशन एलिमेंटची. मित्रांनो हे जे पहिले 10 एलिमेंट्स आहेत 21 पासून तर कुठपर्यंत 30 पर्यंत, याला आपण म्हणणार फर्स्ट सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. दुसरी जी सिरीज आहे ती एक्टिव्हियम पासून सुरू होते आणि कॅडमियम पर्यंत संपते, त्याला म्हणणार आपण सेकंड सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. तिसरी हॉफमॅन पासून सुरू होते आणि कुठे संपते, मर्क्युरी पर्यंत संपते, त्याला आपण म्हणणार आहोत थर्ड सिरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. ठीक आहे, आता आपल्याला ज्या आडव्या रेषा आहेत मित्रांनो त्याला आपण काय म्हणत असतो, पिरियड्स म्हणत असतो, आणि ज्या उभ्या रेषा आहेत मित्रांनो त्यांना आपण काय म्हणत असतो, तर ग्रुप्स म्हणत असतो. तर आपल्याला आता ॲटॉमिक रेडिया इन पिरियड्स म्हणायचं आहे. एक स्टेटमेंट आपण लिहू, त्याच्याबद्दल पुढे डिस्कशन करू. बरं, ॲटॉमिक रेडियस इन पिरियड्स. पिरियड्स म्हणजे काय, ज्या आडव्या रेषातून आपण काय म्हणत असतो, पिरियड्स. काय स्टेटमेंट दिलं आहे, ॲज वी मूव्ह अक्रॉस द पिरियड, म्हणजे ॲज वी मूव्ह अक्रॉस द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट, डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जसं जसं आपण शिफ्ट होत जातो, ॲटॉमिक रेडिया डिक्रीज. ॲटॉमिक रेडिया काय होते, डिक्रीज होत जाते. कशामुळे, ड्यू टू इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज. आता हा काय प्रकार आहे ते आपण मोलर व्हॉल्यूममध्ये थोडंफार बघितलंच आहे, आता परत आपण ते जास्त पद्धतीने इलॅबोरेट. बघा, स्कॅन्डियम ॲटॉमिक नंबर 21, इलेक्ट्रॉनची संख्या 21, प्रोटॉनची संख्या पण किती असणार आहे, 21, कारण की जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तेवढा प्रोटॉन्स असतात. इथं आहे 21 प्रोटॉन. कॉपर ॲटॉमिक नंबर 21, प्रोटॉन 21, इलेक्ट्रॉन पण 21, बरोबर. न्यूक्लिअर चार्ज डावीकडून उजवीकडे कसा होत जातो मित्रांनो, वाढत जातो. न्यूक्लियस कसा होत जातोय, पॉवरफुल होत जातोय. इथं न्यूक्लियसकडे 21 प्रोटॉन्स होते, तर इथं कॉपरकडे किती आहेत, 29 प्रोटॉन्स आहेत. जेवढे जास्त प्रोटॉन्स असतील तेवढा तो न्यूक्लियस जास्त पॉवरफुल असेल. आणि मित्रांनो जेवढा न्यूक्लियस जास्त पॉवरफुल असेल तेवढे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन स्वतःकडे जास्तीत जास्त खेचून घेतो. हे पहिलं कारण. आपण बघितलं की ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये शेवटचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोणत्या ऑर्बिटलमध्ये जात आहेत, डी ऑर्बिटलमध्ये जात आहेत. आणि डी ऑर्बिटलचा जो शिल्डिंग इफेक्ट आहे, सुरक्षा कवच आहे, ते खूप वीक आहे, खूप पुअर आहे. त्यामुळे डी ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन्स आपोआप कुठे खेचले जात आहेत, न्यूक्लियसकडे खेचले जात आहेत. म्हणून हा जो कॉपर आहे त्याच्याकडे जे 29 प्रोटॉन्स आहेत त्यामुळे तो बाहेरचे इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे जास्तीत जास्त खेचून घेणार. त्यामुळे इनवर्ड पूल ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतो आणि ॲटॉमिक साईज काय होते, कमी होत जाते. बरं, परत याची साईज कशी असणार आहे, लार्ज, तर याची साईज कशी असणार आहे, तर कमी. म्हणून काय, ॲज वी क्रॉस द पिरियड द ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. हे कशाबद्दल चर्चा करतोय आपण, आडव्या रेषांबद्दल, पिरियड्सबद्दल. आता ग्रुप्समध्ये बघू. बघा, याच्याकडे 21 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि यट्रियम किती आहे 39. स्कॅन्डियमचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊयात. बघा मित्रांनो, स्कॅन्डियमकडे 21 इलेक्ट्रॉन आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2 आणि 3d1. किती नंबर ऑफ ऑर्बिटल्स आहेत, 1 2 3 4 5 6 आणि नंबर ऑफ ऑर्बिटल्स किती, 7. कोणता, 21. त्याच्या खालोखाल कोणता आहे, यट्रियम. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 39. त्याचं कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d10, 5s2 आणि 4d1. ऑर्बिटल्स किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ ऑर्बिटल्स कसे झाले, वाढत आहे. नंबर ऑफ ऑर्बिटल्स वाढले त्यामुळे ॲटॉमिक साईज कशी होणार मित्रांनो, ऑब्वियसली वाढणार आहे. सो फ्रॉम टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. कशामुळे, ड्यू टू इन्क्रीज इन ॲटॉमिक ऑर्बिटल्स. पहिल्यामध्ये किती ऑर्बिटल्स होते, 7 होते. दुसऱ्यामध्ये किती आले, 9 आले. ॲटॉमिक ऑर्बिटल्स वाढले त्यामुळे ॲटॉमिक साईज कशी झाली, वाढली. हा जो ट्रेंड आहे मित्रांनो, हा ट्रेंड पहिली सिरीज
आणि ही दुसरी सिरीज, या दोन सिरीजसाठी ॲप्रोप्रिएट पद्धतीने लागू पडतो. पण मित्रांनो, प्रॉब्लेम कुठं होतो? सेकंड सिरीज आणि थर्ड सिरीज यांच्यामध्ये ॲटॉमिक साईज पाहिजे तशी इन्क्रीज होत नाही. त्याचं कारण काय? ही जी एम्प्टी स्पेस आहे मित्रांनो, ही एम्प्टी स्पेसमध्ये आहे. या एम्प्टी स्पेसमध्ये कोणते आहेत? लॅन्थॅनाइड एलिमेंट्स आहेत. त्या लॅन्थॅनाइड एलिमेंट्समुळे यांची साईज कशी होत गेली आहे? कमी होत गेली. त्याला आपण काय म्हणत असतो? लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे थर्ड सिरीजमध्ये किती एलिमेंट्स आहेत? 9. हा जो 57 नंबरचा जो एलिमेंट आहे, 57 पासून 71 पर्यंत जे आहेत त्यांना काय म्हणत असतो आपण? लॅन्थॅनाइड एलिमेंट्स. हॉफमॅनचा ॲटॉमिक नंबर किती? 72. या ज्या लॅन्थॅनाइड एलिमेंट्समुळे हे जे बाकीचे जे आपले थर्ड सिरीजचे जे एलिमेंट्स आहेत त्यांची साईज कशी झाली? कमी झाली. त्या कमी होणाऱ्या साईजला आपण काय म्हणत असतो? लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. मग मित्रांनो, या लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे सेकंड सिरीज आणि थर्ड सिरीज यांच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांच्या ॲटॉमिक साईज ही नियर अबाउट कशी आहे? तर सारखी आहे. मित्रांनो, याच्यात त्याचे जे एलिमेंट्स आहे बघा, झिर्कोनियम अँड हॉफनियम, नायोबियम अँड टँटॅलम, मॉलिब्डेनम अँड टंगस्टन, हे जे एलिमेंट्स आहेत त्यांची ॲटॉमिक साईज नियर अबाउट सारखी झाली. कशामुळे झालं हे? लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे. जेव्हा ॲटॉमिक साईज सारखी असते मित्रांनो, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी पण सारख्या असतात. आणि केमिकल प्रॉपर्टी सारख्या आहेत म्हणून ह्या ज्या 3 पेअर्स आहेत मित्रांनो, त्यांना आपण काय म्हणत असतो? केमिकल ट्विन्स. त्यांच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी ह्या नियर अबाउट कशा आहेत? तर सारख्या. कशामुळे? तर त्यांची ॲटॉमिक साईज सारखी आहे. ॲटॉमिक साईज त्यांची सारखी कशामुळे झाली? लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे. कोणकोणते एलिमेंट्स आहेत? झिर्कोनियम, हॉफनियम, नायोबियम, टँटॅलम, मॉलिब्डेनम आणि टंगस्टन. सो ॲटॉमिक रेडियाबद्दल काय सांगता येईल? आडव्या रेषांमध्ये म्हणजे पिरियड्समध्ये, ॲज वी मूव अक्रॉस द पिरियड ॲटॉमिक साईज डिक्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. अँड इन पिरियड्स टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. हे कशाबद्दल? पहिल्या 2 पिरियड्सबद्दल, पहिल्या 2 ग्रुप्सबद्दल, पहिल्या 2 सिरीजबद्दल. पण सेकंड आणि थर्ड सिरीजमुळे लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शनमुळे काय झाले? यांच्या ॲटॉमिक साईज ह्या कमी होत गेल्या. त्या कॉन्ट्रॅक्शनमुळे इथं काय निर्माण झाले? हे सगळे केमिकल ट्विन्स. सो फ्रेंड, इन टुडेज लेक्चर वी हॅव डिस्कस्ड द मोलर व्हॉल्यूम as well as density and atomic radii of transition element. Thank you.